नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा ज्या त्या कुणाल कामरा याच्या काय ते रेकॉर्डिंग झालेला स्टुडिओ आहे हॅबिटॅट, त्याच्यावर हल्ला झाला. आणि जे काय काहूर माजलेलं आहे, ती ओरडाआरडा करणारे जे लोक आहेत त्यांना मला काही गोष्टी आठवण करून द्याविषया वाटतं. यापैकी किती लोकांना किरीट सोमय्या आज आठवतो? मध्यंतरीच्या काळामध्ये, म्हणजे करोना काळामध्ये किंवा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि संजय राऊत यांची सकाळची पत्रकार परिषद चालू झाली असताना त्या कालखंडामध्ये किरीट सोमय्या पण अधूनमधून नाही, नित्य नेमाने वेगवेगळ्या वाहिन्यांवर झळकत होते. सत्तेत बसलेल्या उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांच्या भानगडी चव्हाट्यावर आणून त्यांच्यावर सीबीआयने, ईडीने कारवाई करावी यासाठी पुढाकार घेणाऱ्या भाजपच्या नेत्याचं नाव किरीट सोमय्या होतं, जो माजी आमदार, माजी खासदार आहे. आणि मला आठवतं, याच कालखंडामध्ये, म्हणजे साधारणतः एप्रिल मार्च वगैरे असा महिना, गुढीपाडवा होऊन गेला होता. आणि गुढीपाडव्याला 2022 मध्ये जेव्हा लॉकडाऊन थोडा थोडा शिथिल झाला होता आणि राज ठाकरे यांना पहिली मोठी सभा म्हणजे शिवाजी पार्कवर मेळावा घालण्याची मोकळीक आणि परवानगी देण्यात आली होती. त्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी मशिदीवर गोंगाट करणाऱ्या भोंग्यांच्या विरोधात भूमिका मांडली होती. आणि जर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मशिदीवरच्या भोंग्यांचे आवाज कमी होणार नसेल, तर त्या मशिदींच्या दारात जाऊन अत्यंत कर्कश आवाजात लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा म्हणावी, असे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या सहकार्यांना, अनुयायांना दिले होते. आणि त्याच्यावरून एक देशव्यापी वाद सुरू झाला होता, विवाद सुरू झाला होता, गदारोळ. अनेक ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यात पुढाकार घेतला, त्यांचे लाऊडस्पीकर वगैरे जप्त करण्यात आले. तर काही प्रमाणात मशिदीच्या लोकांनीही, मुस्लिम मौलवींनी सुद्धा आपल्या मशिदीवरचे भोंगे उतरवण्याचे किंवा त्याचा आवाज कमी करण्याचे पवित्रे घेतले होते, हे सगळं मला आठवतं. आणि त्याच कालखंडामध्ये अपक्ष आमदार रवी राणा आणि त्यांच्या अपक्ष खासदार पत्नी नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे सरकार विरुद्ध एक ठाम भूमिका सातत्याने घेतली होती. आणि त्यात त्यांनी घोषित केलं होतं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांना सद्बुद्धी द्यावी, हनुमंताने सद्बुद्धी द्यावी, रामाने सद्बुद्धी द्यावी, प्रभू रामचंद्राने. म्हणून आपण कलानगरच्या गेटवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या वैयक्तिक निवासस्थानापाशी जाऊन हनुमान चालिसाचं पठण करणार, अशी घोषणा नवनीत राणा यांनी केली होती. त्यांना अटक वगैरे झाली, तुम्हाला आठवत असेल. तिथे आत्ता आमदार असलेले उद्धव ठाकरे यांचे भाचे किंवा तुमचा आदित्य ठाकरेंचे मावस बंधू वरुण सरदेसाई यांनी धुमाकूळ घातला होता. एक फायर आजी येऊन बसल्या होत्या, आठवतं तुम्हाला? फायर आजी कलानगरच्या दारामध्ये गेटवर खूप धुमाकूळ झाला होता. नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा हे कलानगरच्या गेट जवळ पोहोचू सुद्धा शकले नाहीत. कडेकोट सगळीकडे पोलीस बंदोबस्त झाला होता. आणि नुसता कलानगरला नाही, तर खार सांताक्रुजला कुठेतरी, जिथे मुंबईतलं नवनीत राणा यांचं घर आहे, तिथे सुद्धा एक कडेकोट बंदोबस्त करण्यात ठेवण्यात आला होता. तरीही त्यांच्या घरापर्यंत, जर ते कलानगरपर्यंत येऊ शकले नाहीत, तर त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना धमकावण्याची हिंमत हे जे वरुण सरदेसाई वगैरे होते त्यांनी केलेली होती. शेवटी पोलिसांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांना अटक करून सांताक्रुज पोलीस ठाण्यात नेलेलं होतं. आणि त्या पोलीस ठाण्यामध्ये जे काय चाललं होतं, तेव्हा त्यांना भेटायला
मुद्दाम अगत्याने किरीट सोमय्या पोहोचले होते सांताक्रूज पोलीस ठाण्यामध्ये. आणि किरीट सोमय्या हे तिथे पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचले आणि तिथे त्यांच्यावर शिवसैनिकांनी, अखंड असलेल्या शिवसैनिकांनी, शिवसेनेच्या शिवसैनिकांनी हल्ला केला होता, दगड फेकले होते, सोडा वॉटरच्या बाटल्या फेकल्या होत्या. आणि त्यामध्ये अगदी कॅमेऱ्यामध्ये सुद्धा शिवसेनेचे माजी महापौर महाडेश्वर दिसले होते, विश्वनाथ महाडेश्वर. आता ते दिवंगत झालेले आहेत, हयात नाही आहेत, पण मला आठवतं. आणि मग किती काळ त्या गाडीच्या काचा फुटल्या किरीट सोमय्याच्या, आणि त्यातली एक काच किरीट सोमय्यांना लागली होती, इथे तोंडावर लागली होती, आणि त्यांच्या ओठावर, ओठाच्या खाली इथे असा रक्ताचा ओघळ आलेला दिसत होता. याचे व्हिडिओ क्लिप्स आज सुद्धा मिळतील, आज सुद्धा मिळतील. आज जे कोणी कुणाल कामराच्यासाठी हळवे झालेले आहेत त्यांनाही मी आठवण करून देतोय की अगदी गाडीवर दगड वगैरे फेकल्याचं चित्रण उपलब्ध आहे, तेव्हा मौन बाळगलेले अनेक लोक आज कुणाल काय तो सामरा याच्यावरच्या हल्ल्याचे निषेध करायला पुढे आलेत. पण जेव्हा किरीट सोमय्यावर नवनीत राणाला भेटायला गेला म्हणून शिवसैनिकांनीच हल्ला केला होता, तेव्हा नुसतं मौन बाळगलं नव्हतं, तर संजय राऊत यांनी सुद्धा किरीट सोमय्याच्या ओठाला लागलंय ते टोमॅटो सॉस आहे असा महान शोध लावला होता. आणि एकटे नव्हते, तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा किरीट सोमय्याचं रक्त म्हणजे टोमॅटो सॉस आहे असं म्हटलं होतं. माणसं दुटप्पी कशी असतात. किती आज कुणाल सामरासाठी टाहो फोडणाऱ्या किती जणांनी तेव्हा त्या रक्ताच्या ओघळाला सॉस म्हटलं. म्हणून संजय राऊत किंवा शिवसेनेचा निषेध केला होता, पोलिसांचा निषेध केला होता, गृहमंत्र्यांचा निषेध केला होता. आज सुप्रिया ताईंपासून सगळेच्या सगळे लोक कुणाल सामराच्या स्वातंत्र्याविषयी बोलतात. त्यांचा प्रामाणिकपणा असता तर त्यांनी त्यावेळेला केतकी चितळेपासून किरीट सोमय्याच्या त्या रक्तापर्यंत त्याची दखल घेऊन हिंसाचाराचा निषेध केला असता. पण त्यांना ते तेव्हा टोमॅटो सॉस दिसलं नव्हतं, जे मानवी रक्त होतं. सगळे लोक विसरून गेले. असो, ज्यांना स्मरणशक्ती असेल त्यांची स्मरणशक्ती जागवावी म्हणून हा छोटासा व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.